सुषमा, बाळा, उठ. आई, 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 आई ग. काय झालं बाळा? आई, काय चाललंय? काय घडतंय माझ्यासोबत? बघ ना. सयाजीचा आतापर्यंत राग केला, आता सयाजीची भीती वाटू लागलीये, त्याची काळजी वाटू लागलीये. सयाजी माझ्यापासून दुरावला चाललाय. आई, मला त्याला गमवायचं नाही. आई, मी काय करू? सांग, काय करू जेणेकरून तो माझ्यापासून दुरावला नाही जाणार? आहे, सांग ना, मी काय करू? काय घडतंय? काय चाललंय? माझं काही चुकतंय का? सांग आई, माझं काही चुकतंय का? सांग ना. नाही, तुझं काही चुकत नाहीये. मला हे सगळं बघून खूप वाईट वाटतंय. एकदा मी स्वतःलाच दोष देत असते. मला या सगळ्यातून बाहेर पडायचंय ग. मला तुला सुखात बघायचंय सुषमा. माझं एक काम करशील? हाय आई, माझी एक साडी तू तुझ्याजवळ ठेवलीस, देशील मला? माझा जीव अडकलाय ग त्यात. आई, ती साडी त्या झाडाजवळ ठेव. ठेवशील ना? आई, आईची ही इच्छा पूर्ण करशील ना? ते वचन. आई, आई, आई. थांबा, माझं झालं, तुम्ही या. काय झालं? ते काल अण्णांनी कुमुदिनीला शब्द दिला, तुम्ही. मग आता सगळं कसं एखाद्या कल्पनेसारखं, वाईट स्वप्न पडल्यासारखं घडतंय. पुढचा काय अंदाजच लावता येत नाहीये. आपण दिलेला शब्द मोडायचा म्हटलं तरी हे दोघे मोडू देणार नाही. म्हणजे आपण दिलेला शब्द भीती वाटते मला. भीती तर आपल्या सोबत सावलीसारखीच असणार. आपल्याला सावरायला हवं. आज अमावास्या आहे. अण्णांचं आणि माझं लग्न लावून द्यायचं वचन दिलं होतं तुम्ही, ते पूर्ण करावं लागेल. हे लग्न झालं की तुम्ही यातून सुटाल. त्यासाठी अण्णांच्या खोलीत जाऊन ट्रंकेतले त्यांचे कपडे घालून ये. एकदा का हे लग्न झालं की तुम्ही दोघं या सगळ्यातून मोकळे व्हा. कावेरी, बस झाला बाय आता. आपण अजून एक खंड मी रावण दे. बस, बसायचं, बस.
चाय देव नको. दम बघ किती लागलो हा. ठीक आहे मम्मी. मग काय बोलायचंय? वय काय? हे खराच दिसत तुका? काय म्हणतोत? काय चालला त्यांचा? म्हणजे किती हा सगळा करतात? गो दिसले ना तुका ते? अम्मा आई बस झाला आता. त्यांच्या आठवणी पण या घरात नको आता. अरे ते का दिसत हे म्हणून विचारतोय. या बघ काय हो झाला ना तरी ह्या घराचे काय घराचे मालक आहेत. माझा बाप आहे, तुझा नवरा आहे. काय केलं ग त्यांनी या घरासाठी? मुलांसाठी काय केलं? सगळं सोड, तुझ्यासाठी काय केलं त्यांनी? पण तू काही करायला तयार आहेस अजूनही त्यांच्यासाठी. तुला शेवंताबद्दल चिड आहे, पण त्या माणसाबद्दल तुला काहीच वाटत नाही. ते कसे वागले तरी मरणानंतरही त्या माणसाने आपल्याला त्रास द्यायचा प्रयत्न केला तरी तू तुझे गुण बदलत नाहीयेस. तू पाय धरशील त्यांचे. पास झाला आता चांगुलपणा. त्या नात्यात गुंतू नको, त्या आठवणीत पण. वच्ची काकीने सांगितलं ना त्या आठवणी दूर करायच्या घरापासून. मग त्यांच्या वस्तूंसोबत सगळ्या आठवणी आता मिटवायचं. आलं लक्षात? अगं आई मग रडू नको. मला माहितीये काही झालं तरी बाई नवऱ्याच्या आठवणी बाजूला नाही करू शकत. तिच्यासाठी तिचं आयुष्य नवऱ्याच्या आजूबाजूलाच आहे. आणि अम्मा तुम्ही विचारला ना अण्णाचा, मला दिसतं अम्मा अण्णा, मला खरंच दिसतात. आणि त्यांना कुमुदिनी सोबत लग्न करायचंय. याआधी असं स्वप्न कधीच पडलं नव्हतं. माझंच का? काहीच कळत नाहीये. काय करू, कुणाला सांगू? आणि कुणाला सांगितलं तर त्याचा अर्थ काय काढतील काही समजत नाही. मला कदाचित वेडं ठरवतील. मला कावेरीच्या रांगेत बसवतील. काय करू कळत नाहीये. पण नाही, आईच असं स्वप्नात येणं कारणाशिवाय नाहीये. आईने मला साडी मागितली, यामागे नक्कीच काहीतरी कारण आहे. सुचल्या काय जात? तुला काय करायचंय? कुठेही जाईन मी, स्मशानात जाईन. नको जायचं, नको जाऊ. पकडात कोणतरी सोडूच नाही. मानगुटीवर बसा. तू नको मानगुटीवर बसू. शांत राहा. आई काय चालू आहे सगळं? तुला साडी हवी आहे ना? साडीत जीव अडकलाय तुझा. ठीक आहे, मी घरी जाऊन साडी आणते आणि तुला देते. अरे हीच सगळं संपू दे प्लीज. मका माहिता मका खंय जातस. आवशीची साडी आणू. शेवंताची साडी. इंदू
अण्णा शेवंताची लग्न करूची इच्छा कधीच संपणारी नाही. काय ना काय मार्ग शोधून काढतील. त्याच्यात आज अमावस्या. अवसाराक जोर चढत दुपारी लागता अमावस्या. त्याच्या आधी ह्यो खेळ संपूक वय. मग हे आता सयाजी असा ना घरात. होय. शेवंताची साडी काय या या दत्ताभाऊनी खराटो बांधूक सांगितलंय ना, तोच घेऊन जातोय मी. बांधलंय खराटो. अरे बडबडतस काय? काय ता शेवंताची साडी तुका कित्यामध्येच आठवली. माका ना आठवली, सुशलाक आठवली. त्याची आऊस असा ना ती. आवशीची साडी आणूक गेला. माहिता माका. माही काय झालं हा? वच्छे अगं काय या? अंडो जातो. हा शेवंताची साडी. अण्णा आणि शेवंता अमावशेक डाव साधूक बघतात. सयाजी काय असा? अभि तुला विश्वास का नाही की मला अण्णा. कावेरी प्लीज, अण्णांचा विषय यापुढे नाही काढायचा आणि विचार पण नाही करायचा. कोणी काही बोलू दे, तू नको बोल. पण अभि ते मला. प्लीज समजून घे. तुला जर या सगळ्यातून बाहेर पडायचं असेल ना, तर आधी विचार करणं सोडून दे. बरं आपल्याला जमणार. अम्माचा काय? तिच्या आयुष्य त्यांच्यासाठी आहे. ती कसं विसरणार आहे? मला माहिती आहे अवघड आहे, पण मनावर दगड ठेवून तिला पण तयार राहावं लागणार आहे सगळ्यासाठी. कावेरी समजून घे प्लीज. काय करतस? बच्चे कपडे दे. कित्या? मला या सगळ्यातून सुटायचं आहे. कपडे दे. तू सुटशील असा तुका वाटता, पण ती दोघावा तुका सहज सोडणारी नाही असत. हे बघ वच्चे, मला आणखी त्रास नकोय. कपडे दे. ह्या त्रासात अधिक अडकशील. मी बाहेर पडणार. तो बाहेर पडूक देणार नाही तुका. हट्ट सोड. वच्चे आई शेवटची जाताना भेटली पण नाहीस ग. कवटाळली नाहीस मला कधी. तेव्हापासून आतापर्यंत ही साडी मी जपून ठेवली होती.
तुझी आठवण म्हणून. जेव्हा जेव्हा मला तुझी आठवण यायची ना, तेव्हा जेव्हा मन मोकळं करून रडावंसं वाटायचं ना, तेव्हा तेव्हा या साडीला असं घट्ट कवटाळायचे मी. असं त्या प्रत्येक क्षणाला कुशीत असल्याचा भास व्हायचा ग. बघ ना आई, आज मागून मागून काय मागावंस तू? हीच साडी. ठीक आहे, तुला ही साडी हवी आहे ना? माझ्याकडे असणारी तुझी शेवटची आठवण मी तुला देईन. आणि यानंतर आठवणी राहतील ते फक्त ते मोजके क्षण त्या आपण एकमेकांसोबत घालवले. एक विनंती करू, माझ्या सयाजीला नाही या सगळ्यातून बाहेर काढ, सगळ्यातून सोडव. मुलगी म्हणून ऐकशील ना ग तू? ऐकशील ना? आहे हो, काय चाललेलं आहे या? ती तरी काय बोलतलय? काय बोलतलंय म्हणजे? तुम्हीच काय सर घेऊन इलास ना? आहे अण्णांचे कपडे घेऊन हे काय करता? अगो काय माझे काय या? ते ह्या काय करतोस? माझ्या मार्गात आता कुणी अडथळा आणू नका. अडथळो? आणि आम्ही करता? इतके दिवस तू जा काय करतस तर बघून घेतावच हवं ना आम्ही. बच्चा की तू हे काय करतेस सगळ्यांना कळायला हवं ना. अभिरामा, अमावस्या येता त्याच्या आधी माका ह्या सगळा हैसरच थांबूक वया. शेवंता, सांग तुझ्या अण्णा नाही का ह्या वच्ची त्याचो हेतू साध्य होऊक देणार नाही. आडवो करीन त्याका हैसर. बच्चे, या तू बरा नाही केलंस. माझा जीव अडकलो तो या वाड्यात, या कपड्यात. तो जीव जर या घरातल्या माणसांत अडकवला असतस तर आज तुझी ही दशा झाली नसती. तू घात केलंस बच्चे, घात केलंस. बच्चे, घात केलंस तू.